हो, चालू करूया. हं? हो. श्री महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गीताधर्म मंडळाची प्रार्थना करूया. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. ॐ श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ चतुर्थोऽध्यायः. नमस्कार आणि सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आपण चौथ्या अध्यायातल्या 26व्या श्लोकापर्यंत आलो होतो. विविध प्रकारच्या यज्ञांबद्दल भगवंत सांगत आहेत. यज्ञ म्हणजे आहुती आली आणि आहुती देणे यामध्ये त्याग आला. विविध प्रकारचे त्याग करून कुठले यज्ञ करायचे आहे आणि आपली आत्मोन्नती कशी साधायची आहे हे आपण जाणून घेतोय. भगवंतांच्या दृष्टिकोनातून त्यागाचे गणित कसे असते, त्यागाचे मोजमाप भगवंत कसे करतात, हे जाणून घेण्यासाठी एक कथाही आपण समजून घेतली होती. आठवते का वाटसरूंची कथा? ज्या प्रमाणात त्याग त्या प्रमाणात फळ, हा त्या कथेचा संदेश होता. आतापर्यंत आपण कोणकोणते यज्ञ बघितले ते बघूया. पहिला बघितला दैवमेवापरे यज्ञे योगिना पर्युपासते. यामध्ये साधक किंवा भक्त ज्यांना अजून संसाराचे आकर्षण असते किंवा काही प्राप्त व्हावे, म्हणजे यश, कीर्ती, धन, पुत्र, कन्या याची प्राप्ती व्हावी असं वाटतं, त्यासाठी ते यज्ञ करतात. म्हणजे विविध प्रकारचे याग, गणेश याग, नवचंडी याग म्हणजे देवतेच्या प्रसन्नतेसाठी केलेले यज्ञ. दुसरा बघितला आपण यज्ञ यज्ञबुद्धीने केलेले, म्हणजे शास्त्रांचे अध्ययन आणि मग त्याचे चिंतन करणे. म्हणजे ज्ञानाग्नी प्रज्वलित करायचा, मग त्यात हवन कसले करायचे, तर अज्ञानाचे हवन करायचे. हा दुसऱ्या प्रकारचा यज्ञ होता. तिसरा यज्ञ यामध्ये संयम हा अग्नी आहे. म्हणून दाखवू का श्लोक तुम्हाला? कारण आहे लक्षात, आता जर समोर असेल पुस्तक तर लक्षात येईल तुमच्या. तिसरा यज्ञ यामध्ये संयम हा अग्नी आहे आणि ह्यामध्ये आपल्याला ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यावर संयम आणायचा आहे. त्यांच्या होणाऱ्या अयोग्य इच्छा यांची आहुती द्यायची आहे. आपण अगदी व्यवहाराच्या पातळीवर बघितलं, पहिल्या पायरीवर येऊन विचार केला ना, तर स्वतःमध्ये शिस्तबद्धता आणणे हे होऊ शकते. स्वतःला शिस्तबद्ध करताना नियम पाळावेच लागतात ना.
सकाळी लवकर उठणे ही शिस्त अंगी बाणवायची असेल तर झोपेचा आनंद घेणे याचा संयम करावा लागेल. मग त्या संयमाच्या अग्नीमध्ये आहुती कशी द्यायची आहे? तर झोप घेण्याच्या इच्छेची आहुती द्यायची आहे. इथे इच्छा आणि कृती यामध्ये आपल्याला जाणून घेता येईल. कृती हा संयमाग्नी झाला आणि इच्छा ही त्यात आहुती म्हणून घातली आपण. हे असे सगळ्याच कर्मेंद्रियांच्या बाबतीत होईल ना. आपल्याला समजा जायचं एखाद्या छान प्रवचनाला किंवा कुठल्या तरी सात्विक कार्यक्रमाला, विष्णू सहस्त्रनाम आहे किंवा अथर्व शीर्ष आहे, पण बाहेर पडल्यावर तिथे जाणे कॅन्सल करून पाय सिनेमागृहाकडे वळणे किंवा आणखीन कुठेही करमणुकीच्या साधनेकडे वळणे, तर हा आपला शिस्तीचा किंवा सद्गुणांचा संयमाग्नी नक्कीच विझून जाईल. अशा वेळेला त्यात इच्छेची आहुती पडणारच नाही. आणि ह्याच संदर्भातल्या भगवंतांनी चौथा यज्ञ कुठला सांगितलाय? तर ज्ञानेंद्रियांच्या विषयांबद्दलचा सांगितलाय. इंद्रियांचे विषय इंद्रियांच्या ताब्यात ठेवणे म्हणजे इंद्रिय झाले अग्नी आणि त्यांचा विषय झाला आहुती. आपण अगदी बेसिक स्तरावर बघतोय आपल्या बाबतीतले यज्ञ कुठले, आपण कुठल्या कुठल्या आहुती द्यायच्या ह्याबाबत आपण बघतोय. समजा एखाद्या ठिकाणी भांडण आणि मारामारी चालली आहे, तिथे ऍक्टिव्ह पार्ट घेणे तर सोडाच, पण थांबणेही योग्य नाही. अयोग्य भाषण ऐकणे, अयोग्य गोष्टी बघणे, अयोग्य ठिकाणी जाणे हे सगळे सोडायला हवे. अगदी कितीही इच्छा झाली तरी आपण अयोग्य प्रसंगामध्ये अयोग्य जागी रमतोय का हे पडताळून बघायला हवे. नको त्या ठिकाणी स्वतःची मतं पण आपण देत असतो ना. असे आपले मत देण्याची इच्छा असते, ही झाली आहुती. इच्छा असणे ही झाली आहुती. कशामध्ये द्यायची आता ही इच्छाची आहुती? तर जे बोलण्याचे इंद्रिय आहे ना, जीभ, तोंड, यामध्ये. म्हणजे व्यवहारी जगात कर्मेंद्रियांवर ज्ञानेंद्रियांवर संयम आणणं हाही एक यज्ञच होईल की. आता अध्यात्म क्षेत्रात आपण हे दोन यज्ञ कसे आहेत ते बघितले. तर संयम म्हणजे त्या त्या इंद्रियाला त्याच्या मूळस्थानी असलेल्या म्हणजे अधिष्ठात्री देवतेला प्रसन्न करण्यासाठी वापरणं. डोळ्यांची अधिष्ठात्री देवता आहे सूर्यदेवता. मग तिला प्रसन्न करण्यासाठी जे जे बघतो आपण ते झालं. तसंच म्हणजे नुसतं संगीत ऐकणे हा पण झाला भोग. म्हणजे संगीताची पण देवता, श्रोत्राची पण देवता आहे. कानाची अधिष्ठात्री देवता कुठली आहे? दिग्देवता. तिला प्रसन्न करण्यासाठी उत्तम संगीत ऐकलं तर तो झाला यज्ञ. जेवताना नुसतं उदरभरण नव्हे तर वैश्वानर अग्नीमध्ये हवन करत आहोत ही संकल्पना असणं हे आध्यात्मिक यज्ञ आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा असं म्हणून अन्नाचं हवन करणं. नुसत्या सहलींसाठी जाऊ नाही तर स्थानदर्शन पण करावे. हा झाला कर्मेंद्रियांचा पायांचा यज्ञ होईल. उत्तम गोष्टींसाठी इंद्रियांचा वापर करणे आणि अयोग्य गोष्टी अयोग्य इच्छा यांचे हवन करणे. संयमाचा अग्नी पेटवायचा आणखी हेच आहे ते. आणखी पुढचे यज्ञ कर्म कोणते आहे तर हे भगवंत सांगत आहेत. याचा विषय अधिक स्पष्ट करत आहे. कुठले यज्ञ आणि कुठले आहुती कुठल्या आणखी भगवंत आणखी स्पष्ट करत आहे. आता हा 27वा श्लोक आहे. सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राण ताई थोडस कर्माणी. कॅमेरा थोडासा अजून हे केला तरी चालेल, ऍडजस्ट केला तर. तुमचं फक्त चेहरा दिसतो. ओके. थोडा ऍडजस्ट करा. आणखी जवळ घेऊ का? नाही नाही, थोडासा असा असा करा म्हणजे तुमचं. ओके ओके असा. हा हा, ठीक, आता बरोबर. थँक्यू. तर हा आता 27वा श्लोक घेतोय आपण. सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राण कर्माणी चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञान दीपिते. अपरे अपरे म्हणजे इतर काही लोक. सर्वाणी इंद्रिय कर्माणी म्हणजे इंद्रियांच्या संपूर्ण क्रिया आणि च प्राणकर्माणी म्हणजे
प्राणांच्या संपूर्ण क्रिया. ज्ञानदीपिते म्हणजे ज्ञानाने प्रकाशित झालेल्या आत्मसंयम योगाग्न म्हणजे आत्मसंयम योगरूपी अग्नीमध्ये जुह्वती म्हणजे हवन करतात. आता आणखी एक यज्ञ आपल्याला परमेश्वर शिकवत आहेत. हा प्रकार काय तो बघूया. तर आपण प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान हे मुख्य 5 प्राण आहेत किंवा हे वायू आहे. बरोबर. माझ्यापेक्षा अधिकारी व्यक्ती इथे बसलेली आहे, संगीता मॅडम. पण सांगते मी आता हे जे मी ऐकलं किंवा वाचलंय ते सांगते. तर आपल्या शरीरात ह्यांचं जर असंतुलन झालं ना, तर शरीर आणि मन या दोन्हीवर परिणाम होतो. प्राणायाम करणे म्हणजे श्वासांचे नियमन करणे. प्राणायाम, प्राणाचे आयाम करणे. प्राणायाम करतो म्हणजे फक्त श्वास आत घेणे व सोडणे हे नव्हे, तर 5 प्राण शरीरात आहेत त्याचे नियमन करणे. हठयोगामध्ये प्राण आणि अपान यांचा समन्वय आणि त्यांची जोडणी करून सिद्धी प्राप्त करून घेणे आणि लाभ प्राप्त करून घेणे हा उद्देश असतो. 5 प्रकारचे प्राण कसे काम करतात ते बघूया आधी. प्राण म्हणजे आता श्वास कसं कार्य करतात ते बघू. तर 5 प्राणांनी आपले शरीर व्याप्त आहे. मग आपल्या शरीरातली छोटीशी क्रिया सुद्धा यावर अवलंबून असते. आपल्या सगळ्या क्रिया म्हणजे बोलणे, बघणे, ऐकणे, विचार करून बुद्धीला चालना देणे हे सगळे प्राणाच्या माध्यमातूनच संभव होत असतात. आता पहिला प्राणायाम पहिला. तर हा गळ्यापासून छातीच्या मध्यभागापर्यंत याचं कार्य आहे. किंवा वास्तव्य आहे त्या वायूचं. आपण श्वास घेतो हे प्राणाचे स्थूल रूप झाले. त्यामुळे शरीरातल्या कोशिकांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवतो. सूक्ष्म रूप म्हणजे भावनात्मक नियंत्रण होण्यासाठी किंवा होण्याची जबाबदारी यावर आहे. स्थूल रूप आणि सूक्ष्म रूप. प्राणाच्या सूक्ष्म रूपाच्या माध्यमातून आपले अनाहत चक्र प्रभावित होते. त्यामुळे आपण आपल्या भावनांवर नियंत्रण आणतो. म्हणून प्राणाला संतुलित ठेवणे गरजेचे आहे. आता प्राणानंतर कुठला वायू येतो, तर तो अपान वायू येतो. अपान प्राण हा नाभीच्या चक्रापासून मूलाधारापर्यंत असतो. स्वाधिष्ठान चक्र पण यातच समाविष्ट होतो. अपान प्राणामुळे एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणजे रिमूव्ह एक्सेस अँड वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम बॉडी ही जी सिस्टीम आहे आपली आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ह्याला तो प्रभावित करतो. म्हणून अपान ठीक ठेवणे गरजेचे आहे. एक्सक्रेटरी सिस्टीम खराब झाली तरी सुद्धा आपल्याला मानसिक त्रास होतोच की. हाही सूक्ष्म रूपाने भावनिक नियंत्रण करतो. ह्याचाच अर्थ भावनिक नियंत्रण होतं अपान वायूने पण. कुंडलिनी जागृतीसाठी हा गरजेचा आहे. आता तिसरा बघूया, समान. हा मध्यभागी आहे. यात मणिपूर चक्र येतं. मणिपूर चक्र ठीक करायचं असेल तर हा समान प्राण ठीक करणं गरजेचे आहे. समान प्राण आणि अपानचा समन्वय करण्याचं काम करतो. योगी सिद्धी प्राप्त करतात. ह्याच्याने सिद्धी प्राप्त करतात. समान डायजेशनही ठीक करतं, कारण मणिपूर चक्र ह्याच्या प्रभावाखाली येत असतं. आता चौथा बघूया, उदान प्राण बघूया. उदान प्राण आपल्या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांना नियंत्रित करतो. गळ्याच्या वरती डोक्यापर्यंत आणि हातापायांमध्ये यांचा संचार असतो. उदान प्राणावर योग्याचं नियंत्रण झाले तर त्याचे शरीर हलके होऊ लागते. आता आपण ऐकतो ना, परकाया प्रवेश, नंतर जलसंचरण, पाण्यावरून चालणं, आकाश भ्रमण, हा सगळ्या वगैरे क्रिया आपण ज्या ऐकतो ना, ती यामुळे शक्य होतात. शरीर हलकं होणं हा एक हठयोगातला प्रकार आहे. उदान प्राण इतर प्राणांना ऊर्जा पोहोचवण्याचं कार्य करतो. आता राहिला पाचवा प्राण आहे व्यान. व्यान कुठे असतो, तर जिथे जिथे शरीरात आकाश तत्व आहे म्हणजे पोकळ्या आहेत, त्या इतर प्राण्यांच्या जरी क्षेत्रात आल्या, हे जे वरचे 4 प्राण आपण बघितले त्याच्या क्षेत्रात जरी आल्या तरी त्या पोकळ्यांमध्ये हा व्यान प्राण
सगळीकडे व्याप्त होऊन राहतो. सगळ्यांना ऊर्जा देण्याचं कार्य हा व्यानप्राण करतो. बॅटरीचे काम करतो. म्हणजे किती अप्रतिम श्लोक आहे ह्याच्यामध्ये. भगवंतांनी खूप गोष्ट प्राणायामबद्दल इतक्या सुंदर सांगितलेल्या आहे की स्वतःची आत्मोन्नती कशी कराल, शारीरिक हे कसं करत ठेवा. मग जेव्हा आत्मसंयमाचा अग्नी प्रज्वलित करून प्राणायामाची क्रिया होते ना, आणि आता अग्नी ही कशाने प्रज्वलित केला जातो, तर ज्ञानदीप इथे म्हटलंय भगवंतांनी श्लोकामध्ये. ज्ञानदीप इथे म्हटलंय म्हणजे ज्ञानाने हा प्रज्वलित करायचा आहे. आणि वर सांगितलेल्या इंद्रियांच्या आणि प्राणांच्या क्रियांचे हवन केले जाते त्याच्यामध्ये. अत्यंत सुंदर, अत्यंत खोल ज्ञानपूर्ण हा श्लोक आहे. आता यामध्ये आत्मसंयम म्हणजे काय, तर योगशास्त्र संयमाबद्दल पण व्याख्या करतं. किती पुढे गेलेलं शास्त्र आहे आपलं. त्रयम् एकत्र बंधः इति संयमः. त्रयम् एकत्र बंधः इति संयम. तिघांना एकत्र बांधून ठेवणे याला संयम म्हणतात. एकत्र बांधणे म्हणजे काय, तर समन्वय साधणे. आता कोणाचा बांधायचा, कुठल्या 3 गोष्टींचा बांधायचा आहे, तर धारणा, ध्यान आणि समाधी यांचा संयम साधणे. मन, बुद्धी आणि इंद्रिय प्राणाच्या आयामाने ताब्यात आणायची याला म्हणायचं धारणा. मन, बुद्धी आणि इंद्रिय प्राणाच्या आयामाने ताब्यात आणायची त्याला म्हणायचं धारणा. आणि या धारणेत सतत काही काळ तन्मय होणं हे आहे ध्यान. आणि ही अवस्था शाश्वत असणं, या अवस्थेमध्ये स्थिर राहणं याला म्हणायचं समाधी. हा आहे आत्मसंयम योगाग्नी. असा यज्ञ होण्यासाठी उत्तम गुरुची आवश्यकता असते. आपल्याकडे आहे. परमेश्वरांनी आत्मोन्नतीचे किती विविध मार्ग सांगितले आहेत, थक्क व्हायला होत. तुम्हाला शारीरिक त्रास कोणता हे कळल्यावर काम कुठे करायचं हेही कळतं ना. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत आणखी 4 प्रकारचे यज्ञ सांगत आहेत. ते आता आपण पाहूया. द्रव्ययज्ञास तपोयज्ञ योगयज्ञास तथा परी स्वाध्याय यज्ञान यज्ञाश्च यतय संशित व्रताः. हा 28वा श्लोक आहे. अर्थ बघूया आपण. अपरे, अपरे म्हणजे इतर काही जण. द्रव्ययज्ञ म्हणजे द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ तपोयज्ञ, तथा योगयज्ञ योगयज्ञ, हे 3 प्रकारचे यज्ञ करतात अपरे काही लोक. म्हणजे तसंच संचित व्रताः म्हणजे कडक व्रतवैकल्य करणारे यतयः प्रयत्नशील लोक. स्वाध्याय यज्ञान यज्ञ म्हणजे स्वाध्यायाचा यज्ञ करतात. ही अशी आहेत अजून वेगळ्या प्रकारातली यज्ञक्रिया, ती बघूया आपण. पहिला काय सांगितलं, द्रव्ययज्ञ. तर द्रव्ययज्ञ बघूया. काही लोकहितासाठी कामगिरी करायची असेल तर द्रव्याची गरज भासते. मग द्रव्य म्हणजे वर्गणी अथवा देणगी रूपाने पैसे जमवणं, द्रव्याची योग्य व्यवस्था लावणं, हिशोब ठेवणं, हे अनेक जणांनी एकत्र येऊन सर्वांच्या हितासाठी, कल्याणासाठी केलं तर तो द्रव्ययज्ञच होईल. योग्य प्रकारे केलेलं दान हा पण द्रव्ययज्ञाचाच प्रकार आहे. अर्थातच यज्ञ भावनेने दान करण्याचे काही नियमही आहेत. पहिला नियम काय, तर योग्य सत्पात्री व गरजू व्यक्तीला दान करावं. दुसरा काय आहे नियम, तर योग्य कामासाठी दान करावं. पाणपोया बांधणे, धर्मशाळा, आश्रम, वेद पाठशाळा, साध्या शाळा शिक्षणाच्या, हॉस्पिटल्स अर्थात गरजूंसाठी वगैरे, नैसर्गिक आपत्तीमधून पुनर्वसन करण्यासाठी, अशा योग्य कामांसाठी केलेलं दान हे नेहमीच उत्तम. तिसरा आता हे सांगितला नियम, दान नेहमी श्रद्धेने संतुष्ट होऊन करावं, चिडचिड करून वगैरे करू नये. चौथं काय, तर दान करताना कर्तृत्व भाव नसावा, सेवाभाव असावा. केवळ द्रव्यदान म्हणजे दान नव्हे. अन्नदान आहे, नेत्रदान आहे, शरीरदान आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारची दानं बघतो. ज्ञानदान आहे, धातुदान आहे, भूमिदान आहे,
आणि गोदानही आहे, सुवर्णदानही आहे. आता दान कुठलं श्रेष्ठ? तर तशी सगळी सत्पात्री योग्य कारणासाठी केलेली दानं ही श्रेष्ठच असतात. ज्ञानदान आणि अन्नदान ह्याचा नंबर सगळ्यात वरचा असावा. ज्ञानदान केल्याने शिष्याला उदरनिर्वाहासाठी लायक बनवलं जातं, आयुष्य सावरलं जातं. पण एक अन्नदान हेही खूप महत्वाचं आहे. आता तुम्हाला एक अन्नदानाबद्दलची गोष्ट सांगते. मला माहिती नाही आधी सांगितली की नाही, कर्णाची गोष्ट आहे. सांगितली आहे का मी? नसावी. तर ही गोष्ट मला एका तपस्विनींनी परमेश्वर नामस्मरणात सेवेत लीन असलेल्या एका साध्वीने सांगितली आहे. ती तुमच्याशी शेअर करते. महाभारतातील सूतपुत्र म्हणून ज्याला संबोधले जायचे तो कर्ण. आपल्याला माहिती कुंतीपुत्र होता. कर्ण दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. दारी आलेल्या याचकाला कधीच विनमुख पाठवत नव्हता. अलंकार, भूमी, पशुधन, द्रव्य याचे दान त्याच्याकडून नेहमी होत असे. पण अन्नदान काही होत नव्हते. परमेश्वर श्रीकृष्णांना त्या गोष्टीचा खेद व्हायचा. परमेश्वर तर सगळ्यांवर प्रेम करणारे, सगळ्यांचे उत्तम आहे ते बघणारे आहेत. त्यामुळे त्यांना खेद व्हायचा, अरे ह्याच्याकडून अन्नदान होत नाहीये. मग त्यांनी काय केलं माहितीये, एकदा साधूचा वेश घेतला, भिक्षुकाचा वेश घेतला आणि कर्णाच्या राजदरबारात आले आणि भिक्षा मागू लागले. कर्णाने विचारले, काय देऊ तुम्हाला? भूमी देऊ, पशु देऊ, धन देऊ, अलंकार देऊ, द्रव्य देऊ की आणखी काय देऊ? भिक्षुक म्हणाले, कर्णा हे सगळं मला काहीही नकोय. मला आत्ता अन्नाची आवश्यकता आहे, मला भोजनाचे ताट दे. कर्ण म्हणाला, ते तर मला शक्य नाही, पण बाकीचे काहीही मागा, त्यासाठी लागणारे द्रव्य मागा, धनधान्य मागा, पण भोजनाचे ताट मात्र मागू नका, कारण ते काही मी देऊ शकत. मग परमेश्वरांना जरा वाईट वाटतं की अरे हा नाही देऊ शकत. मग शेवटी परमेश्वर विचारतात त्याला. परमेश्वरांकडे सगळ्या ट्रिक तर आहेतच, ह्याला कसं काय हे करायचंय. परमेश्वर त्याला विचारतात की ठीक आहे, मला आत्ता भोजन कुठे मिळेल? मला आत्ता फक्त भोजनाची आवश्यकता आहे, मला आत्ता भोजन मिळेल कुठे? असे भिक्षुकांनी विचारल्यावर कर्णाने सांगितले की तुम्हाला भोजन ना विदुरांकडे मिळेल, ते नेहमी अन्नदान करत असतात. आणि कर्णाने काय केलं, स्वतःच्या तर्जनीने अंगुली निर्देश केला आणि सांगितलं, तिथे आहे विदुरांचं घर, तिथे जा आणि तिथे प्रस्थान करा तुम्ही, तुम्हाला यथोचित भोजन प्राप्त होईल, भोजनाची तुमची व्यवस्था होईल, असे म्हणाला. पण अन्नदान नाकारल्यामुळे काय झाले आता ते बघूया. तर जेव्हा कर्णाचे निर्वाण झाले आणि पुण्यात्माच असल्यामुळे तो स्वर्गातच गेला, तेव्हा पुण्यात्मा होता त्यामुळे त्याची व्यवस्थाही चांगली ठेवली गेली, खूप आदराने वागवले गेले, त्याला जे पाहिजे ते दिलं गेलं, बडदास्त ठेवली गेली. पण जेव्हा भोजनाची वेळ आली ना, तेव्हा मात्र कर्णाला भोजन दिले गेले नाही. त्याने तिथल्या सेवकांना भोजनाची व्यवस्था करण्याबद्दल सांगितले. पण सेवक म्हणाले, तुम्हाला भोजन देण्याची आम्हाला काही आज्ञा नाही बुवा, भगवंतांनी तुम्हाला भोजन देण्याची मनाई केली आहे. पण कर्णाला तर खूप भूक लागली होती, अस्वस्थ झाला होता, भुकेने व्याकुळ झाला होता. मग सेवकांनाही राहावं गेलं नाही. स्वर्गातले सेवक परमेश्वराजवळ गेले आणि त्यांना कथन केले की कर्ण भुकेने व्याकुळ होत आहे, तुमची काय आज्ञा आहे, त्याला भोजन द्यायचे का आता तरी? मग भगवंत म्हणतात, असं आहे का, बर, नाही भोजन नका देऊ, पण त्याला असं सांगा की तुझ्या उजव्या हाताची जी तर्जनी आहे ना, बोट आहे ना, ते तोंडात घाल, तुझं पोट भरेल. त्याप्रमाणे कर्णाने केल्यावर खरंच कर्णाचं पोट भरलं, भूक शमली. मग आता तुमच्या लक्षात आलं का की कर्णाच्या तर्जनीमध्ये अशी काय जादू होती की ती तोंडात घातल्यावर कर्णाचे पोट भरत होते? आलं लक्षात? तर ती जादू अशी होती की त्या बोटाने भगवंतांना विदुराचे घर त्याने दाखवले होते, भोजनाची व्यवस्था भगवंतांची केली होती त्याने.
जिथे अन्नदान होत होते, भोजनाची व्यवस्था होत होती, अशी जागा त्यांनी दाखवली होती. आणि भगवंत त्याच्यावरही खुश झाले आणि त्याचंही त्याला फळ दिले. किती सुंदर कथा आहे. तर मंडळी, ही आहे अन्नदानाची कथा. अन्नदान श्रेष्ठ का? तर ज्याला हे दान केले, ज्या क्षणी केले आपण, त्या क्षणी त्याची तृप्ती होते. पोट भरल्यावर तृप्त होतो. त्या क्षणी बस आता पुरे हे शब्द येतात. तो क्षण पूर्ण तृप्तीचा असतो. आणि अशी तृप्ती इतर दानात, कुठल्याच दानात होत नाही. कितीही द्या तुम्ही, हवं हवंसच वाटत राहतं. आणखी हवे असं वाटतं. पशुधन द्या, अलंकार द्या, नंतर हे द्या, मेटल किंवा द्रव्य, आणि आणखीनही काही खूप अनेक आपण दान बघितले, गोदान, भूमिदान, काही दिलं तरी तृप्ती होत नसते. म्हणून अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. कारण त्या क्षणी तो जीव तृप्ततेत असतो. त्यामुळे आपल्यालाही त्याचा आनंदही होतो आणि फळही मिळतं. आता आपला हा 28वा श्लोक चालू आहे बरं का. अर्धवट झाला तो. फक्त आपण दानाबद्दल म्हटलं म्हणून, दानाबद्दल आपण सांगायला सुरुवात केली म्हणून. हो, हो. पुढे बघूया आपण. कुठला आहे आता हा? द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ तथा परे ना. आपण फक्त द्रव्ययज्ञ बघितलं. आता तपोयज्ञ काय आहे ते बघूया. तर ह्याचा अर्थही विस्तृतच आहे. तपोयज्ञाचाही अर्थ विस्तृतच आहे. देवकार्यामध्ये शारीरिक श्रम करणे हेही तपोयज्ञच होईल. नंतर काही साधक अनेक प्रकारची कायिक, वाचिक किंवा मानसिक तपही निष्ठेने करतात. पाण्यात उभं राहून केलेलं तप आपल्याला बरीच माहिती आहे या बाबतीत. तर असे योगी पुरुषही आपल्याला माहित आहेत. हिमालयात तप करणारे माहिती आहेत आपल्याला. या तपांचा फायदा असा होतो की इंद्रियांवर नियंत्रण येतं. त्यामुळे धर्माचरण घडतं. मन मन विषयभोगापासून दूर जात. यासाठी हे तप महत्वाचं. आता भगवंत म्हणतात योग यज्ञ तथा परे, योग यज्ञ. काही साधक अष्टांग योगाची साधना करून परमेश्वर प्राप्तीचे प्रयत्न करतात. तर हा योग यज्ञ. त्यात कुठलं आलं अष्टांग साधन? तर यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे झाले अष्टांग योग. आणि हा असायचा तर कठीण मार्ग आहे. पण हेही यज्ञकर्मच आहे. यातही संयमन आलं, याच्यातही हवन आलं. आता पुढचा यज्ञ सांगतात भगवंत, स्वाध्याय ज्ञान यज्ञ. याचे दोन अर्थ आहेत. एक आहे स्व अध्ययन. स्वाध्याय म्हणजे स्व अध्ययन, म्हणजे स्वतःचं निरीक्षण किंवा परीक्षण करणं. रोज स्वतःचे आत्मचिंतन करून स्वतःमध्ये प्रगती झाली का हे तपासणं, हा होईल स्वाध्याय यज्ञ. दुसरा स्वाध्याय म्हणजे शास्त्रांचं अध्ययन, नियमित अभ्यास करणं, अनुष्ठान करणं, हा होईल स्वाध्याय यज्ञ. पुढे भगवंत म्हणतायत यतया संचित व्रता, म्हणजे कोणताही संशय किंवा संभ्रम न ठेवता अविरत कठोर परिश्रम आणि श्रद्धा याने हे यज्ञ साध्य होतात. आता आणखीनही काही यज्ञ भगवंत पुढच्या 29 आणि 30व्या श्लोकात सांगत आहे. ते बघूया आपण. 29वा श्लोक घेऊया. अपाने जुह्वति प्राण प्राणे पान तथा परे, प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायाम परायण. 29वा श्लोक आहे. हाही श्लोक प्राणायामाबद्दलचा आहे. 27वाही त्याबद्दलचाच होता. आता आपण तेव्हा थोडंफार समजून नाही घेतलंय. आता प्राणायामाची व्याख्या काय आहे? तर प्राणस्य आयामः इति प्राणायाम. आपण श्वासोच्छवास करतो, ती सहज आणि अखंड घडणारी क्रिया आहे. प्राणायामामध्ये मात्र आपण श्वास आणि उच्छवास जाणीवपूर्वक करतो. यामध्ये योगी काय करतात? तर अपाने जुह्वति प्राण, अपान वायूमध्ये प्राणवायूचा होम करतात. तथा प्राणे अपानम जुह्वति, तसंच प्राणवायूमध्ये अपान वायूचा होम करतात.
अपरे अपरे म्हणजे दुसरे काही लोक प्राणापानगती रुद्ध्वा, आपण हे करतो जे प्राण व अपान याच्या गतीचा निरोध करतात आणि प्राणायाम परायण, प्राणायाम करण्यात परायण होतात. गतिरोधन करतो आपण हे कुंभक. इथे प्राणायामातल्या महत्वाच्या 3 क्रिया त्याच्याबद्दल भगवंतांनी भाष्य केलं आहे. पूरक, कुंभक आणि रेचक. पूरक म्हणजे श्वास घेण्याची प्रक्रिया, कुंभक म्हणजे श्वास रोखण्याची प्रक्रिया आणि रेचक म्हणजे श्वास सोडण्याची प्रक्रिया. यामधले वायू कोणते आणि काम काय करतात किंवा कार्य काय करतात यावर आपण थोडे बोललोय ना, 5 वायूंबद्दल, प्राण अपान व्यान उदान समान. तर हट्टयोगामध्ये ह्या क्रियेवर म्हणजे प्राण आणि अपानवर भर दिला जातो आणि शरीराला हलकेपणा प्राप्त केला जातो, असं मी ऐकलंय. अधिकारी आपल्या समोर आहेत, पण यात संगीता मॅडम जास्त चांगलं सांगतील आपल्याला, त्या आणखी काही गोष्टी स्पष्ट करू शकतील. तज्ज्ञाकडून या क्रिया समजून घेता येतील. पण आपण भगवंतांनी काय सांगितलं ते बघतोय. प्राणवायूचा अपानवायूत आणि अपानवायूचा प्राणवायूत होम करणं हा एक यज्ञ आहे, असं म्हणतात, असे भगवंत म्हणत आहे. आता अनेक प्रकारचे यज्ञ बघितले, तर आणखी पुढे यज्ञ सांगतात भगवंत. आता पुढचा यज्ञ सांगतात भगवंत, तोही बघूया. 30वा श्लोक आहे हा. अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषः. अर्थ बघूया. अपरे म्हणजे परत इतर काही लोक, नियताहार म्हणजे नियमित आहार घेणारे, ज्या लोकांचे आहारावर नियंत्रण आहे असे अपरे नियताहार. प्राणान प्राणेषु जुह्वति, प्राणांचा प्राणामध्ये होम करतात. सर्वे येते यज्ञविदो, हे सर्वजण सगळ्या प्रकारातला कोणताही यज्ञ करणारे असतात. सर्वे येते यज्ञविदो, माहिती असतात त्यांना आणि यज्ञविदहा म्हणजे यज्ञ जाणणारे असतात, समजणारे असतात. आणि त्यामुळे काय होतं, यज्ञ क्षपित कल्मषः, यज्ञाने त्यांच्या पापांचा क्षय झाला आहे असे होतात ते. कल्मष म्हणजे पाप. योग्य आणि नियमित आहार करणे हा सुद्धा एक यज्ञ असं भगवंत म्हणतात. खाण्यासाठी जगणारा तो भोगी आणि जगण्यासाठी खाणारा तो योगी. शरीर पोषणासाठी आहार तर गरजेचा आहेच, त्याच्यावर नियंत्रण आणले तरी पापांचा क्षय होतो असं भगवंत म्हणत आहे. ह्या श्लोकाच्या अर्थानंतर तर खरं सांगू का, मला भगवंत इतकं मायेचं सागर आहे हे इतकं प्रकर्षाने जाणवलं की तुमच्या लक्षात येतंय का मी काय म्हणते ते, की आपल्या शरीराचं पोषण व्हावं, आपण योग्य आहार करावा, आपण प्राणायामासारखा व्यायामही करावा असं भगवंतांना वाटतंय. आणि त्या क्रियेला ते यज्ञ असे संबोधन करतायत. आणि पुढे असंही म्हणतायत की कोणताही यज्ञ तुम्ही कराल ना तरी तुमच्या पापाचा क्षय होईल. यज्ञ क्षपित कल्मषा असे म्हणतात. आता आपण हे कुठे बघतो, आपण रोजच घरात बघतो ना, घरात आपला अनुभव घेत असतो याचा. मुलांनी भाज्या खाव्या, उत्तम शरीराचे पोषण करणारे पदार्थ खावे, यासाठी आई त्यांना आमिष दाखवत असते ना. असेच झाले ना हे, असंच भगवंत करतायत. खाणे नियंत्रित करा, योग्य करा, त्याचा योग्य मान राखा, हे भगवंत सांगतात. तुमचं पाप कमी करतो मी. इतकं सुंदर श्लोक आहेत हे सगळे. आधी वाचताना आपल्याला खूप जड वाटतात की कसले यज्ञ काय आहे ते, पण जेव्हा समजून घेतो ना तेव्हा ते इतके सुंदर, इतके मनाला भावतात की कळकळीने भगवंत आपल्या आत्मोन्नतीसाठी खूप गोष्टी सांगतात. तर ती भगवद्गीता सगळ्यांनी समजून घेण्यासाठी आहे, लहान मुलांनी पण समजून घेण्यासारखी आहे. आहार योग्य प्रमाणात असावा, पोटाच्या क्षमतेचा कसा असावा. अन्नभक्षणाचे नियम आहेत हे. अन्न शरीर पोषणासाठी असावे हा एक नियम झाला, नुसते पोटाची खळगी भरण्यासाठी नसावे. मसालेदार, तेलकट, तिखट नसावे, ज्याने रजोगुण आणि तमोगुण उत्पन्न होतात. याच्याबद्दल एक पूर्ण अध्याय भगवंतांनी सांगितलं. कुठले अन्न खावे, सात्विक अन्न कुठलं, तामसिक कुठलं, राजसिक कुठलं, हे सगळं भगवंतांनी सांगितलंय.
तर आहार योग्य प्रमाणात असावा आणि पोटाच्या क्षमतेचा असावा. म्हणजे किती घ्यावा? तर अर्ध अन्न, पोटाच्या क्षमतेपेक्षा अर्ध अन्न, 1/4 पाणी आणि 1/4 भाग मोकळा सोडावा, असा हा नियम आहे. पण असा नियम पाळलाच जातो असं नाही. आणि अन्नही सात्विकच खावं. अन्न शक्यतो वर ठराविक वेळी घ्यावं. पुढचा नियम आहे, अन्न खाण्यापूर्वी भूतयज्ञ, अतिथीयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ करावे असं आपलं शास्त्र सांगतं. मग काय आहे भूतयज्ञ? काय आहे? तर प्राणी मात्रांना खाऊ घालणं. आपणही ठेवतो, कुत्र्याला पोळी देतो, पक्ष्यांना काही खाऊ घालतो. पाहुण्यांना दारावर म्हणजे किंवा दारावर येणाऱ्यांना खाऊ घालणं हेही होतं. देवाला नैवेद्य दाखवणं हेही होतं. मग हाही देवयज्ञ. इतके यज्ञ सांगतात रोजच्या गोष्टीतले. पितरांसाठी बाजूला काढून ठेवणं, हो तेही दैवात काढून ठेवतात लोक. आणि वैश्वदेव करणं म्हणजे हा ब्रह्मयज्ञ झाला. वैश्वदेव करणं म्हणजे यज्ञच आणि त्याच्यामध्ये आहुती घालणं. हे सगळे करताना कर्ता ही भावना असू द्यायची नाही हे सांगतात. हा काही अटी पाळायच्याच आहेत. त्यापैकी ही एक अट आहे. ह्यानेच पापाचा क्षय होणार आहे. पण जेव्हा तुम्ही असं वागाल तेव्हा तुमच्या पापाचा क्षय होणार आहे. किती सोप्या सोप्या गोष्टी आचरणात आणायला भगवंत सांगत. आपल्याला त्यांच्याच कृपेने मिळाले त्याची कृतज्ञता आणि शरणागती किती आवश्यक आहे. आपल्याला प्राप्त होईल तेव्हाच आपण ते दुसऱ्याला देऊ शकतो ना. हे यज्ञ करायला आधी आपल्याकडे तर असायला हवं. मग ते दिलंय भगवंतांनी. तर आता हे असे यज्ञ आहे. आता पुढे भगवंत यज्ञात हवन केल्यानंतर उरलेल्या ताई, सामुग्रीविषयी काय आता करायचं हे आता सांगतात. कदाचित बंद होईल, तर आपण एकदा ब्रेक करून पुन्हा चालू करू. ओके.